तर मग गाईस अशा प्रकारे आपण आत्ता जो मंदिर आहे भिवंडीचा तिकडे पोचलेलो आहोत आणि आम्हाला कमीत कमी आहे ना अडीच तास लागले ठाण्यावरून इथं यायला त्या मंदिराकडे, कारण ॲक्च्युली ट्रॅफिक वगैरे पण होतं आणि थोडं रोड वगैरे पण माहिती नव्हतं. तर रोडच्या चक्करमध्ये आम्ही कुठं हरवलो काय माहिती, पण मजा आली, ऑफ रोडिंग वगैरे केली, खूप मजा आली. आणि आत्ता 5:30 वाजले, 3 वाजता आम्ही निघालेलो आणि आता 5:30 वाजले. 5:30 वाजता आम्ही इथं पोचलो आहे. मजा आली. पण आता जो मंदिर बघायला भेटणार आहे आतमध्ये खूप मजा येणार आहे आणि तुम्ही पण इकडं व्हिजिट करा. भिवंडीमध्ये आहे. जर काय ट्रॅव्हलिंग वगैरे कसं काय असेल तर मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने किंवा नंतरला मी यूट्यूबवरती सांगेल कसं काय ट्रॅव्हलिंग वगैरे असते इकडे कसं यायचं वगैरे, कारण हे गावामध्ये मंदिर जास्त हायवे टचला नाही, कारण खूप आतमध्ये गावामध्ये 9-10 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि इथं पार्किंगसाठी स्पेस पण आहे, बघू शकता या साईडला प्रॉपर पार्किंगसाठी स्पेस आहे. या साईडला वॉशरूम वगैरे आहे, जेवायला आहे आणि चहा नाश्ता वगैरे सगळं करायला भेटतं. ओव्हरऑल यायचं जर्नी वगैरे होती ती थोडीशी होती, कारण रस्त्यामध्ये खड्डे एवढे होते की थोडा त्रास वगैरे होत होता यायला. ओव्हरऑल ठीक आहे. पण आता जे बघणार आहे मंदिर आपण, त्याच्याने सगळा मूड रिफ्रेशमेंट वगैरे होणार आहे आणि तुम्हाला पण मजा येणार आहे. काय बोलतो सुमित? मजा तर येणारच आहे भाई. चला वातावरण. आणि हा बॅक साईडला आहे, प्रॉपर किल्ल्यासारखं मंदिर आहे. असं थोडं झलक दाखवून तुमचा सस्पेन्स नाही वाढवणार. आता डायरेक्ट आतमध्ये आणि एंट्री सिनेमॅटिकमध्ये एकदम कसं रापसूप बघा. इथं पण काढूया. तर मग गाईस इथं पार्किंगचे 10 रुपये अशी दुचाकी गाडीचे पार्किंग आणि 4 व्हीलरचे कितीतरी असतील. ठीक आहे, पार्किंग गाडी तरी सेफ राहते. जे तुम्ही पाठच्या साईडला जे बघतात माझ्या साईडला, तर हेच आहे ते 3D मध्ये बनवलं गेलेलं आहे. आणि त्याच्या खाली ही जी साईड आहे, खालची साईड, इथे त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. तसं ही एक मोहीम राज्याभिषेक 16 असतात ना 6 जूनला, तर त्याची इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे.
असं पूर्ण जी बॉर्डर आहे ना पूर्ण साईडला तशी ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय बोलतो सुमित? नाही, जर का तुम्हाला काही वस्तू शिवाजी महाराजांचे जे नृत्य घ्यायचे असतील तर इकडे खूप सारे वस्तूच आहेत. जसं की शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा आहेत. खूप अशा प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये मूर्ती आहेत. आणि जे LED फ्रेम आहेत ना, LED फ्रेम पण आहेत असं बघू शकता. छान असे छोटे छोटे मूर्त्या पण बघा, खूप छान. आणि या साईडला तर महाराजांनी जे युद्ध वगैरे लढले आहेत ते सगळे पुस्तकं वगैरे इकडे आहेत, ते तुम्ही वाचू शकता. या साईडला हा जो मंदिर परिसर आहे त्याचं फ्रेम वगैरे पण आहे इकडे. या साईडला तर अजून जे महाराजांनी युद्ध वगैरे लढले, त्यांनी जी मोहीम वगैरे घातली होती ना, ते त्यांचे जे पुस्तकं आहेत त्याच्यात जे माहिती वगैरे आहे, जे लेखक वगैरे आहेत आपल्या महाराष्ट्राचे वगैरे, त्यांनी जे पुस्तक वगैरे लिहिलेले आहे ते तुम्ही वाचू शकता. पण तुम्हाला तिकडे विकत वगैरे घ्या. तानाजी मालुसरे यांचे हे पुस्तक. राजा श्री छत्रपती नाथ कावळे. तुम्ही इकडे नक्कीच या मंदिराला भेट द्या. मंदिर खूप छान, खूप काय बघायला भेटणार, खूप काय तुम्हाला याला वाचायला वगैरे समजणार. छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांची पूर्ण जी लाईफ आहे ना, एका मंदिरामध्ये तर समोर शिकत पाहिजे. खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे इतर इन्फॉर्मेशन देण्यासाठी. तुम्ही खरंच व्हिजिट करायचं. चला, अजून काय तरी पाहायला भेटत असं आपण बघूया. चला. तर मंडळीनो, आता आपण आहे जो मंदिराचं जे वरचं जे पॅसेज होतं तिकडं आम्ही आता वरच्या साईडला आहे. आणि हे पाहू शकता बॅक साईडला मंदिर आहे. आणि मंदिराच्या जस्ट पार्टी असा व्ह्यू आहे. हे बघा, डोंगर वगैरे आहे तिथं त्या साईडला तिकडच्या साईडला धबधबा वगैरे पण आहे. जर आपण लवकर आलो असतो तर तिकडे पण गेलो असतो, तर काय करणार. पण तुम्ही ही साईड बघा. भाई, जर ड्रोन असता नहीं तो ड्रोन की कमी है. ड्रोन की गरज भासती हुई. जस्ट इमेजिन भाई, असं तू गड किल्ल्यावर आहे, तू एक मावळा असशील भाई, त्याला जसं आता आपण कसं म्हणतो, त्याला काय म्हणायचंय मला सांगतो. मी सांगतो म्हणजे जसं की तो इमॅजिन करायला सांगतोय की जसं की मी एक मावळा आहे आणि इथं मी असं बांधकाम आहे, त्या बांधकामामधून इथून मी असं पाहणी करतोय. इथून शत्रू येतोय, शत्रूला मी बघतोय, शत्रू इकडून तीर मारतो रपकन डायरेक्ट छातीत, असं त्याचं बोलायचं म्हणणं आहे. डायरेक्ट नॉकआउट असं त्याचं बोलायचं म्हणणं आहे. मंदिर तर ठीक आहे. हा जो पॅसेज आहे तो गडकोट कसा असतं तसा पॅसेज त्यांनी केलेलं आहे. डिटेलिंग वगैरे बघू शकता. जसं गडकोट असतं तसंच त्यांनी डिटेलिंग वगैरे केलं आहे. इथून शत्रूच्या डायरेक्ट छातड्यामध्ये तीर. आणि ही मंदिरची बॅक साईड, मंदिरची पाठची साईड मस्त आहे. आणि मी जे तुम्हाला बोलत होतो की चारी साईडला महाराजांचा इतिहास दर्शवला गेला आहे पूर्ण चारी साईड, पुढे पण पूर्ण चारी साईड सगळीकडे. खरंच सुमित सांग, कसं वाटतं तुला मंदिर पाहून? पाहूच वाटतंय, इथंच राहावं. आम्ही विचार केला, आम्ही 5:30ला आलो. सो आम्ही विचार केला 6 वाजेपर्यंत तर आम्ही निघू, आणि आता 7 वाजायला आलो. कारण इच्छाच होत नाही इकडून जायची, इच्छाच होत नाही. पण जर इथं तर ड्रोन असताना, खरंच सांगतो ड्रोन असताना खतम आहे, खतम. मार्केट गाजवलं असतं, एरिया नाचला असता पूर्ण. आणि एवढा सही व्ह्यू येणार आहे ना. आम्ही लवकर आलो त्याच्यामुळं तेवढं तरी आम्हाला चांगले व्ह्यू बघायला भेटले इथं. तर 7 वाजायला आलेत, तर आम्ही आता पूर्ण तर मंदिर बघितलं आहे. तर आम्ही इथून निघू, बघू अजून काय असेल तर बघण्यासारखं इथं तर दाखवू तुम्हाला. आणि मंदिरचा जो एरिया आहे
पूर्णपणे स्वच्छता आहे इथं, लोकांनी ठेवलेली आहे स्वच्छता. आता कोणी येऊन घाण करू नका, हीच माझी नम्र विनंती असेल. कारण मंदिर जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि ही भूमी त्यांचीच आहे. तर मंदिर परिसर प्लीज कोणी इथं घाण करू नका, स्वच्छता ठेवा, शिस्त बाळगा, बस. अजून काही नाही. बाकी तुम्हाला खूप काय एका मंदिरामधून शिकायला भेटणार आहे. बस अजून एवढं आहे की परिसरात कचरा करू नये. हेच मी त्यांना बोलवतो. परिसर स्वच्छ ठेवा इकडचं आणि शिस्त बाळगा. जिथं आपण येतो त्या एरियाचा भान ठेवा. काय बोलतो? आज आपण महाराजांच्या मंदिरात आलो आहे. खूप बरं वाटतं. जय शिवराय. जय शिवराय. चला.